पनवेलमधील ॲलेग्रिया फेस्टिवलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता। पिल्लई विद्यालयातील विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने ड्रग्ज सेवन करत असल्याचा आरोप मनसेने केला होता। मात्र यावर आता महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून मनसेचा काही गैरसमज झाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये सुरू असलेल्या फेस्टिवल किंवा महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार चालत नाही। चुकीचं काही आढळल्यास आम्ही स्वतः पोलिसांना कारवाई करायला सांगतो, असे म्हणत महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे। मनसेने जे आक्षेप घेतलेला तर आम्ही पोलीस इंटरव्हेन करून पोलीसच्या स्टेशनमध्ये आम्ही आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र बसून त्यांची जी गैरसमजूत होती, जे मिसअंडरस्टँडिंग होतं की ते चुकीचे गोष्टी होतात, म्हणजे रॅपिंगमध्ये, डीजे मध्ये, हे सगळे एक रॉंग मेसेज जो पसरवलेला तो आम्ही रेक्टिफाय केलंय आणि आम्ही सांगितले आम्ही 13 वर्ष हा कार्यक्रम केलाय, आतापर्यंत असं काही झालं नाही की ज्याच्यामुळे मुलांना त्रास हो किंवा मुलांपर्यंत रॉंग मेसेज जाव। तर ते पूर्ण ते समजून घेतले आणि त्यांनी सांगितले दे विल कोऑपरेट विथ अस। आणि आम्ही हे पण म्हणालो की इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कंडक्ट दिस इव्हेंट स्मूथली, आणि आम्ही तो स्मूथली, आता तुम्ही बघत आहात दुसरा दिवस आहे, एवढा छान प्रकारे मुलांचा प्रतिसाद मिळत आहे, मुलं एवढे खुश होत आहेत, त्यांना एवढं शिकायला मिळतंय। तर वी आर सीझन्ड नाउ, वी नो हाऊ टू कंडक्ट इव्हेंट। त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो, फेमस होतो, जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो तर ऑटोमॅटिकली लोकांची नजरे तुमच्यावरती पडतात आणि तुमचे मिस्टेक्स काढायचा प्रयत्न करतात, तर तेच होणार। जेव्हा आपण मोठे होणार, सक्सेस बरोबर हे सगळे चॅलेंजेस येणारच, and we are ready to face the challenge and we are ready to clear the misunderstanding and we are thankful to मनसे, त्यांनी पण समजून घेतलं आणि ते पण म्हणाले त्यांचा पण पूर्ण आता सपोर्ट ह्या कार्यक्रमाला आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।